कणकवलीच्या नागवे गावामध्ये धोकादायक साकवावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास अजूनही सुरू आहे। पुण्यातल्या दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साकवाचं ऑडिट करण्यात येतंय। आता या ऑडिटमध्ये असे धोकादायक पूल निदर्शनास आलेले आहेत। सिंधुदुर्गामध्ये ग्रामीण भागात जाण्यासाठी नदी पार करण्यासाठी असे लहान लहान साकव घातले जातात, त्यांचा वापर होतो। जुन्या झालेल्या जीर्ण साकवावरून विद्यार्थ्यांसह गावकरी सुद्धा जीव मुठीत धरून प्रवास करतात। त्यामुळे या साकवांची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी मागणी करण्यात येते। नमस्कार, मी या नागवे नंबर 1 शाळेमध्ये 5 वर्षापासून आहे। या ओहळावरील संरक्षक भिंत ही 4 वर्षापूर्वी तुटून गेलेली आहे आणि शाळा ते ओहो हे अंतर अगदी 1 मीटर वरतीच आहे आणि 2 वर्षापूर्वी पुराचं पाणी शाळेच्या आवारामध्ये गेलेलं होतं संरक्षक भिंत नसल्यामुळे। माझी अशी मागणी आहे की मुलांच्या दृष्टिकोनातून तो या शाळेपर्यंत येणारा जो साकव आहे तो साकव दुरुस्त व्हावा आणि ही संरक्षक भिंत बांधली जावी, जेणेकरून शाळेतील मुलं सुरक्षित राहतील आणि त्यांच्या जीवितास कोणताही धोका होणार नाही।